भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांचा धन्यवाद. आज आपल्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांचा झंझावाती असा प्रचार दौरा सुरू आहे अशा आपल्या सर्वच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई आज आपल्या मतदारसंघामध्ये सभा घेण्यासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले केंद्रीय दुग्ध विकास व पंचायत राज मंत्री भारत सरकार SP बघेल साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करते. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी प्रदेशचे सचिव नवनाथजी पडवळकर साहेब, गुजरातहून ज्यांच्यावर आपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे असे आमदार महेशजी कासवाल साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असले RPIचे संपर्क प्रमुख सुनीलजी साळवे साहेब, ज्येष्ठ नेते बापूसाहेबजी भोसले, त्याचबरोबर गेल्या 2-3 दिवसापासून या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये ज्यांनी प्रचार सभा सुरू केल्यात असे सुरेंद्र गांधी, माजी नगराध्यक्ष अभय काका, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नवनाथजी शिंदे, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, बापूसाहेबजी धनवडे, मुकुंद भैया गर्जे, अमोल भैया गर्जे, धनंजयजी बडे, त्याचबरोबर उपस्थित असलेले गंगाभाऊ, बापूसाहेबजी पाटेकर, सुभाषराव बर्डे, जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा राजळे, त्याचबरोबर उपस्थित असलेले भाऊसाहेबजी उघडे, आपल्या सर्व शिवसेनेचे अध्यक्ष आशुतोषजी डहाळे, युवा सेनेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सचिनजी, उपस्थित असलेले सर्व मित्र पक्षांचे, महायुतीचे सर्व सन्माननीय नेते, भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी, सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळी 11 पासून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व तरुण सहकारी, आमच्या माता भगिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण विधानसभेसाठी मतदान करणार आहोत. भारतीय जनता पार्टी महायुतीची उमेदवार म्हणून मला तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली. खरं तर खूप खूप आशीर्वाद आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पंकजाताई यांचे, त्याचबरोबर आपले सर्वांचे राष्ट्रीय नेते JP नड्डा साहेब असतील, अमितभाई शहा असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सर्वच आपले वरिष्ठ नेते मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून ही उमेदवारी मिळाल्यानंतर आज पंकजाताई आपल्या सभेसाठी या मतदारसंघात येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने जर आपण बघितलं असेल की ताईंची एक सभा झाली, बाकी आपलं दुसऱ्याला काही नको असतं. गेल्या जशी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व कार्यकर्ते विचारायचे की ताईंची सभा आपल्याकडे कधी आहे, ताईंची सभा कधी आहे, आणि ताई सगळे म्हणायचे की आम्हाला 2-3 सभा द्या. परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्याला खूप प्रचार दौरा आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभांमध्ये आपली खूप मोठी मागणी असते. जनसामान्यांची नेता म्हणून आपण सर्वांच्या हृदयामध्ये ताईंचं स्थान आहे. परळी बीडपेक्षा आपल्या मावशीवर ताईंचं प्रेम आहे. जसं लोकनेते मुंडे साहेब परळीला आई आणि पाथर्डीला मावशी म्हणायचे, आणि त्याच धर्तीवर भविष्यात साहेबांच्या नंतर ताईंनी तेवढंच प्रेम आपल्या या मतदारसंघावर केलेलं आहे. मी माझं भाग्य समजते, येळीच्या सभेमध्ये साहेबांनी आशीर्वाद दिला आणि तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. खरं तर ताईंचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. साहेब गेल्यानंतर ताई समाजासाठी, राज्यासाठी, आपल्या सर्व बहुजन समाजासाठी घराबाहेर पडल्या.
आणि त्यांचाच आदर्श घेत ताई माझ्या घरी आल्या. मला दुःखातून सावरण्याची त्यांनी घेतलेली भूमिका असेल, 2014 ते 2019 या ग्रामविकास मंत्री असताना दिलेलं पाठबळ असेल, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आपल्याही सर्वांना माहीत आहे की 2014 ते 2019 आपलं भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं सरकार होतं. ताई ग्रामविकास मंत्री होत्या. प्रदेशाचा किंवा एखादा साधा सरपंच ग्रामपंचायत सदस्य ताईंकडे गेला, तो कधी रिकाम्या हाताने आलेला आपल्याला माहित नाही. ग्रामविकासमध्ये 25-15 सारखं हेड असतं, हे आम्हाला नव्यानं कळलं. त्याची ओळख आपल्याला पंकजाताईंच्या खात्याच्या मार्फत आणि ताईंनी भरभरून आपल्याला परळी बीडपेक्षा जास्त या तालुक्याला दिले. ताई, तुम्ही सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, आपण सुरू केलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भरघोस असा निधी आपण संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या शेवगाव पाथर्डी तालुक्याला दिलाय. परंतु दुर्दैवानं 19ला सरकार आलं नाही आणि या महाविकास आघाडीवाल्यांनी या दोन्ही योजना बंद केल्या. फक्त निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनात घोषणा केली, परंतु दुर्दैवानं 1 किलोमीटरचा रस्ता सुद्धा त्यांनी केला नाही. एकाही बंधाऱ्याची साधी दुरुस्ती त्यांना करता आली नाही. आणि पुन्हा 2021ला शिंदे साहेबांच्या मदतीने सरकार आल्यानंतर या योजना सुरू झाल्या आणि भरीव असा निधी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्याला मिळाला आहे. ग्रामविकास मंत्रालय सांभाळत असताना आमच्या अंगणवाडीच्या सेविका असतील, महिला बाल कल्याण विभागाच्या आणि आमच्या मुलींच्या शिक्षणासाठी जी काही पावलं ताईंच्या खात्याने उचलली, ती अतिशय उल्लेखनीय या ठिकाणी आहे. बीड जिल्ह्याची आणि नगर जिल्ह्याची परिस्थिती फारशी वेगळी नाही. ऊस तोडणी कामगारांचा कायम पाण्यापासून वंचित असलेला आपला हा तालुका, परंतु जलसंधारण खातं ताईंकडे असं होतं आणि त्या काळात त्यांनी साखळींची बंधाऱ्याची मालिका जी सुरू केली. आज हळूहळू आपल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याची ओळख ही आता वेगळी व्हायला लागलेली आहे. शेतीसाठी आपल्याला पाणी आहे, त्याचबरोबर अनेक विकास कामं या तालुक्यामध्ये ताईंच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून झालेल्या आहे. आपल्याला सर्वांना आताच बघितलं असेल की लाडकी बहीण सारखी योजना आज ताई साहेब आमच्या तालुक्यामध्ये 1,30,000 महिला या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर 7,500 रुपये आलेले आहेत. शेवगावची पाणी पुरवठा योजना असेल, ताजनापूरच्या 13 गावांना पाणी देण्याची तांत्रिक मान्यता असेल, पाथर्डी शहराचं पाणी पुरवठा योजना असेल, बस स्टँड असेल, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क असेल, या सर्व काही जे झालंय ते तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वादून झालेलं आहे. म्हणून विकास कामांना प्राधान्य देत असताना कधी गावाची मताची पेटी मी बघितली नाही, कधी जातीपातीचं राजकारण मी नाही केलेलं आहे. शेवटी मुंडे साहेबांचा वारसा घेऊन आपण सर्वजण चालतोय. मला आठवतंय लहानपणापासून आम्ही साहेबांना बघत आलो. माझे वडील अशोक पाटील डोणगावकर साहेब हे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते आणि म्हणून तो धागा ताईंनी भविष्यात माझ्या पाठीमागं नगर जिल्ह्यामध्ये आले, या पाथर्डी तालुक्यामध्ये आल्यानंतर सुद्धा ते संबंध ताईंनी जोपासलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही भविष्यात आमच्या तालुक्यासाठी काय करणार आहोत, आमच्या या ऊसतोडणी कामगारांच्या पाथर्डी तालुक्यातील दुष्काळासाठी आमच्या भविष्यात काय योजना आहेत, इथं रोजगाराच्या आम्ही संधी कशा उपलब्ध करणार आहोत, इथला विकास आम्हाला कशाच्या माध्यमातून साध्य करायचा आहे. परंतु आज विरोधकांकडे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं याला उत्तर नाहीये. काल परवा आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यामध्ये सांगितलंय आपलं सरकार आलं तर कर्जमाफी होऊ शकते. 5 वर्षासाठी आमचं वीज बिल माफ झालंय. 1,500 जे आमच्या महिलांना आम्ही देतो तो आम्ही 2,100 रुपये देऊ. संजय गांधीचे आपण 2,100 रुपये देऊ. त्याचबरोबर सन्मान निधीचा निधी जो 12,000 आहे तो 15,000 देऊ. अशा अनेक योजना आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की महायुतीचं सरकार निश्चित सत्तेवर आल्यानंतर ह्या सर्व घोषणा ज्या त्यांनी जाहीरनाम्यात सांगितलेल्या आहे त्याची प्रत्यक्ष कृती झालेली आपण सर्वजण बघणार आहोत. कारण मागच्या काळात ज्या घोषणा दिल्यात, त्या योजना दिल्यात, त्या सर्वसामान्यांपर्यंत गेलेल्या आपण बघतोय. सौर कृषी पंप सारखी योजना असेल, त्याचबरोबर मागेल त्याला शेततळं असेल, विहिरी असतील, घरकुलं असतील,
ह्या सगळ्या योजना तुमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलेल्या आहेत. माझी कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की आज 16 तारीख आहे, 18 तारखेला आपला प्रचार संपणार आहे. 2 दिवस सगळ्यांनी आपले पाहुणे रावळे नातं गोतं बघून घ्या, परंतु 18 तारखेपासून आपलं गाव आणि आपलं बूथ आपल्याला सांभाळायचंय. हे सांभाळत असताना ग्रामपंचायतीसारखं नियोजन आपल्याला करायचंय. आपलं गाव सांभाळत असताना घरबदी येणार नाहीत, जातीपातीचं राजकारण होणार नाही. कारण गेल्या अनेक वर्षाची या तालुक्याला परंपरा आहे की समाजातील सर्व बांधव एकमेकाच्या सुखादुःखामध्ये कायम बरोबर आहोत. 4.5-5 वर्ष आपल्याला जातपात धर्म पंथ आठवत नाही, परंतु निवडणूक आली तर कुठंतरी याला गालबोट लागलं जाते. ताईसाहेब, आपल्याला कल्पना असेल पण प्रचंड दहशत आणि दडपण गेल्या 8-15 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्यावर होते. कुणी प्रचारात दिसलंय, कुणी रॅलीत दिसलं, फोटो काढून त्याच्यावर फोन केले जातात, त्याच्यावर प्रचंड दबाव आणला जातोय. जे अपक्ष उमेदवार या ठिकाणी उभे आहेत ते पण इथे येऊन सांगताय की आता मतदारसंघाचं विभाजन होणार आहे. महायुतीचा उमेदवार जर निवडून दिला, तो आमदार जर झाला तर तो पाथर्डी जाईल. शेवगावकरांनी काय करायचं? शेवगावमध्ये एक वेगळी प्रकारची भूमिका मांडली जाते. आपला माणूस, आपली माणसं हे ओळखायला पाहिजे. आणि पाथर्डीमध्ये आल्यावर काय बोललं जातं की तर जातीपातीचं दडपणाचं जर राजकारण या ठिकाणी केलं जातंय. माझी विनंती आहे की आज त्यांच्याकडे बोलायला कुठलाच मुद्दा नाहीये, त्यांच्याकडे द्यायला आपल्याकडे काहीच नाहीये. ते फक्त याच्यावरच राजकारण करू शकतात आणि याच्यावरच निवडणुका करू शकतात. परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जाती धर्माच्या पलीकडे आपल्याला विकास हवाय. आपल्याला इथं रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजे. भविष्यात येथील पाटपाण्याचे विषय असतील, इथं मिनी MIDC असेल, ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न असतील. ताईंकडे महामंडळ आल्यानंतर ताईंनी अनेक चांगले निर्णय आमच्या ऊसतोडणी कामगारांसाठी घेतलेले आपण बघितले आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुद्धा या ठिकाणी झाली आहे. आणि म्हणून अशा या नेत्याच्या पाठीमागं ही संपूर्ण पाथर्डी तालुक्यात ताई तुमच्या सुखादुःखात, तुमच्या राजकीय प्रवासात, समाजकारणात आम्ही सर्वजण कायम तुमच्या बरोबर राहूत. कारण लोकनेते मुंडे साहेब काही एका समाजाचे नव्हते, ते बहुतांशी सर्व समाजामध्ये, सर्व वेगवेगळ्या विचाराच्या पक्षाच्या मध्ये सुद्धा साहेबांना तेवढा मान होता. एवढी माणसं साहेबांनी प्रेमाने कमावली होती. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की निवडणुकीमध्ये दडपण आणलं जाते आणि त्या दहशतीखाली आज थोडंसं समाजामध्ये एक वेगळी चर्चा, अस्थिरता निर्माण झालेली आहे. निवडणुका येतील जातील, सत्ता कुणाची येईल माहीत नाही, परंतु हे करत असताना आपण राजकारणाचा वापर आमच्या तरुण पिढीचा कशासाठी करून घेतला पाहिजे हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ही उद्या आपली भावी पिढी आहे, देशाचं नेतृत्व करण्यासारखी आहेत. गेल्या 7 वर्षापासून 8 वर्षापासून आपण बघितलं असेल की आपल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, परंतु तरीही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी गेल्या 1.5-2 महिन्यापासून जीव ओतून आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय. आणि मला खात्री देते विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये जो योग्य कार्यकर्त्याला योग्य तो न्याय या ठिकाणी दिला जाईल. त्यांनी केलेलं काम, पक्ष संघटनाशी केलेली निष्ठा ही कायम तुमच्या आमच्या स्मरणात राहील. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना महायुतीचं सरकार आणायचंय. 19ला आपण निवडून आलो, परंतु सरकार नव्हतं आणि त्या काळामध्ये आपल्याला विकासापासून या महाविकास आघाडीवाल्यांनी वंचित ठेवलं होतं. अनेक कार्यकर्त्याचे निवेदनं द्यायचे, रस्ते मागायचे, डिप्या मागायचे, ते सुद्धा आपण देऊ शकत नव्हतो. म्हणून ज्यावेळेस सरकार बदललं त्यावेळेस कोट्यावधीचा निधी या ठिकाणी आला. भगवानगड पाणी योजना सुद्धा ताईंच्या कार्यकाळात मंजूर झाली, परंतु त्याच्यावरही राजकारण केलं की ते आम्ही केलं सुरू झालं. पाथर्डी शेवगाव नगरपालिकेच्या योजना झाल्यात, त्याचा पण श्रेय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे. परंतु सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहेत. कोण लोक संपर्कात आहे, गेल्या 10 वर्षापासून अहोरात्र तुमच्यासाठी काम केलेलं आहे, तुमच्या संपर्कात राहिलेलं आहे. तेवढा विश्वास, तेवढी जबाबदारी, तेवढं प्रेम आपण इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मला दिलेलं आहे. आज सगळ्यांना वाटतं मी एकटी आहे, पण आज व्यासपीठावर बसलेले सर्व कार्यकर्ते, आदरणीय ताई, आमचे सर्व वरिष्ठ नेते माझ्या पाठीमागे आहेत, त्यांचा आशीर्वाद मला आहे. आणि आज समोर बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहेत. ही तुमची सर्वांची निवडणूक आहे आणि मला खात्री आहे येणारे 4 दिवस आपण रात्रीचा दिवस करून आपलं गाव, आपलं बूथ
होणारं मतदान या सगळ्या गोष्टींचं आपण नियोजन करून येणाऱ्या 20 तारखेला आपण प्रचंड बहुमताने मला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं करते. आदरणीय ताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते. खूप धावपळीचा त्यांचा दौरा आहे. आज जिंतूरची सभा करून ते या ठिकाणी आल्यात. तब्येतही त्यांची बरी नाही आहे. मध्ये त्यांचा खांदा दुखावला होता, आजही त्यांचा थोडासा घसा दुखतोय, परंतु तरी आपलं सरकार आणण्यासाठी त्या अहोरात्र कष्ट करताय. पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडत असताना आज आपल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यात. ताईंचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि आमच्या शेवगाव पाथर्डीच्या सर्व जनतेकडून ताईंना विश्वास देते की ताई, आम्ही सर्वजण कायम तुमच्या पाठीमागे, तुमच्या सुखा दुःखात आम्ही कायम तुमच्या बरोबर हा शब्द या ठिकाणी देते आणि थांबते. पुन्हा एकदा ताई साहेबांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.